शब्दच किती सोपा आहे. विश्वात्मक, विश्वाच्या अंतरंगामध्ये जो आहे तो. म्हणजेच काय, आपल्याकडे म्हटलंय की ईशावास्यम इदम सर्वम, सगळ्या चराचरामध्ये तोच आहे. ममैवांशो जीवलोके, सगळ्यामध्ये तो तेच तत्व आहे, तेच चैतन्य आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे. असा विश्वाच्या अंतरंगामधनं असणारा जो आहे त्या चैतन्याकडे मागितलं. आता विश्वात्मके देवी. विष्णू हा शब्द आपल्याला माहिती आहे. काय अर्थ आहे विष्णू या शब्दाचा? तर विशती व्याप्नोति सर्वम, म्हणजे जो सगळ्याला व्यापून टाकतो, जो सगळ्यात प्रवेश करतो तो विष्णू. म्हणून विष्णू आणि विश्व हे वेगळं नाही. हा विष्णूचाच अंश किंवा त्या काय म्हणूया त्याला, त्या सर्वगत चैतन्याचा अंश प्रत्येकामध्ये आहे. अशा विश्वात्मक देवाकडे ज्ञानोबांनी काही मागितलं.